नमस्कार. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण जगभरामध्ये संपन्न होतोय. 1993 साली युनेस्कोनं निर्णय घेतला, संयुक्त राष्ट्र समितीनं निर्णय घेतला की आदिवासींच्या गौरवासाठी 1994 पासून हा जागतिक आदिवासी दिन सुरू करायचा. त्यानंतर जगभरामध्ये हा जागतिक आदिवासी दिन सुरू झाला. आपल्या भारतातही जवळजवळ 2004च्या दरम्यान हा जागतिक आदिवासी दिन संपन्न व्हायला लागला आणि आपल्या अकोले तालुक्यात हा जागतिक आदिवासी दिन साधारणतः 2004च्या नंतर म्हणजे 5-6च्या दरम्यान सुरू झाला. त्यावेळेला आदरणीय लांगी साहेब, डॉक्टर पोपेरे, मी अशा सगळ्या यांनी अकोले शहरातील जे काही चाकरमानी नोकरदार आहेत त्यांच्यासह आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसह पहिल्यांदा पंचायत समितीमध्ये हा जागतिक आदिवासी दिन आम्ही संपन्न केला. त्यानंतर 6च्या नंतर 7, 8 या नंतर बाकीचे जे काही राजकीय नेते मंडळी आहेत त्यांची पण याच्यात इन्व्हॉल्वमेंट झाली. सुरुवातीला हा जागतिक आदिवासी दिन असा व्हायचा की शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणं करायची, कुणी राजकीय नेत्यांनी त्यामध्ये भाषणं करायची नाही. पण जसे जसे राजकीय नेते मंडळी त्यात येत गेले आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून आदिवासी बांधवही यायला लागले आणि जागतिक आदिवासी दिन हा त्या पटीत सुरू झाला आणि नंतरच्या काळात 2000 साधारणतः 18-19च्या दरम्यान त्याला अजून मोठं रूप यायला लागलं आणि 19 नंतर तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदिवासी जागतिक दिन हा अकोल्यामध्ये संपन्न व्हायला लागला. त्यानंतर काही ज्या सूचना आल्या अकोलेकरांच्या वतीनं तर त्या आम्ही ग्राह्य धरल्या की काही जण म्हणे डीजेचा गोंगाट होतोय. मग त्याच्यामध्ये आम्ही डीजे ठेवायचं बंद केलं. एक बँजो पार्टी येणार आणि काही सूचना आल्या की आदिवासी खरं तर लोककला आहे, तिचं प्रदर्शन जगापुढं आलं पाहिजे, आदिवासींची संस्कृती जगापुढं गेली पाहिजे. मग त्या हेतूनं सगळं नंतरच्या काळात आस्ते हे सुरू झालं आणि तुम्ही पाहत असाल की 2-4 वर्षापासून धांगडधिंग्याला जास्त हे न देता जी पथकं आहेत, काही अकोले तालुक्यातली कांबडा नृत्य येतात, काही भोंडला नृत्य आमच्या महिला भगिनींची येतात, काही तारपा नृत्य पण आपण इथं आणलं होतं किंवा वेगवेगळे कार्यक्रम. काही त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो की आदिवासी हा निसर्गाला देव मानणार आहे, वाघाला देव मानतोय, डोंगराला देव मानतोय, वरसाच्या झाडाला देव मानतोय, घोरपडीला देव मानतोय, पाण्याला देव मानतोय, सूर्याला चंद्राला पुजतोय. तर ह्या जी काही संस्कृती आहे जगापुढं, जी डोळ्यांना दिसणारी संस्कृती आहे, त्या निसर्गपूजक आदिवासींची ही परंपरा जगापुढं पोचवण्याचा प्रयत्न आणि जो काही जी आंतरराष्ट्रीय संघटना होती युनेस्कोचा जो काय म्हणणं होतं की आदिवासींचा गौरव झाला पाहिजे. तर अकोले तालुक्यात 100% तसं होताना दिसतंय. सगळ्या जाती धर्माची लोक सगळे येतात इथं. फक्त आदिवासी जागतिक दिन म्हणजे आदिवासी संपन्न करतायत असं नाही, तर सगळेच. आता मी त्या पिंपळगाव नाकविंद्यातून आलो, तिथं महालक्ष्मी विद्यालयाचा मोठा आज उत्सव चालू आहे. उद्या त्यांना इथं सामील व्हायचं आहे. मला आनंद झाला. तर असं सगळ्या गावात होतंय. म्हणजे पहिली गोष्ट, अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे. इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या चळवळी जिथून सुरू झाली तो तालुका आहे. राया ठाकर, लक्ष्या ठाकराचा तालुका आहे. ज्या कोंड्या नवल्यांनी त्यांनी बंड केलं त्यांचा तालुका आहे. किंवा मामलेदार जाळला जो काही, तर त्या सगळ्या ह्या क्रांतीच्या परंपरा घेऊन आलेला तालुका आहे आणि ती क्रांती उभी केली तर ती सगळ्यांनी एकत्र येऊन केली आणि तीच परंपरा पुढं जपतोय. खरं तर ह्या निमित्तानं मी आदिवासी बांधवांचं सगळ्यांनाच विनंती करतो, सामील व्हा, आनंद घ्या.
दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. ॲम्ब्युलन्स जर आली तर आपण साईड देतोच, पण तरी पण तरुणांना सांगतो की तसं झालं नाही पाहिजे. आणि म्हणजे ॲम्ब्युलन्स आली तर तिला जागा दिली पाहिजे. दुसऱ्या लोकांना कुठं आपल्याला इथं काही शक्ती प्रदर्शन नाही आहे किंवा दुसऱ्याला त्रास द्यायचा म्हणून नाहीये. तर हे एक आनंद उत्सव, म्हणजे मला आनंद याचा वाटतोय की त्या दिवशी सगळ्या महिला भगिनी पोरं सजून धजून येतात. मेहंदी काढलेली असते हातावरती, जसं काय आपल्या घरी एखादा सण असावा, नागपंचमीचा सण असावा, होळीचा सण असावा, तो जसा आपण साजरा करतो तसंच हा उत्सव हे आदिवासी बांधव आपला सण म्हणून संपन्न करताय. आणि त्यामुळं येणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन मी विनंती करतो सगळ्या तरुणांना सहभागी होताना, आम्ही तर त्या गोष्टीला कधी प्राधान्य देणारही नाही आणि दिलंही नाही, की दारू बिरू पिऊन येऊ नका. मिरवणुकीमध्ये आनंद घ्या, तुमच्या नाचण्यानं दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागा. ट्रॉपिकला सुद्धा आपण बाहेरची लोक येतात, सगळे अकोले तालुक्यातले बाकीचे बांधव असतात, तर त्यांना पण त्रास नाही. तर असं शिस्तीत कार्यक्रम आमच्याकडनं तर आम्ही आतापर्यंत तसं काही होऊ दिलं नाही. आणि भविष्यातही सगळ्यांच्या दृष्टीनं हा आनंदाचा उत्सव राहील. उलट ह्या उत्सवाची अकोलेकरांनी बाकीच्या सगळ्या तालुक्यानं वाट पाहिली पाहिजे की हा 9 ऑगस्ट येतोय, 9 ऑगस्ट येतोय, मग ह्या वेळेला कसे कार्यक्रम राहतील. तर असा सगळा आमचा प्रयत्न आहे. आज सगळेच कार्यकर्ते आदिवासी भागातून आलेले आहेत. आणि हा कार्यक्रम 9 ऑगस्ट हा पक्षीय नाही आहे, याच्यामध्ये सगळेजण सामील होऊ शकता, आनंद घेऊ शकता. हा आदिवासी बांधवांबरोबर ह्या अकोले तालुक्यातील मायबाप जनतेचा हा कार्यक्रम आहे. जगामध्ये गौरव करायचा आहे, संयुक्त राष्ट्र कमिटीने सांगितलंय. तर तो आदिवासींचा गौरव करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून गौरव केला तर त्या उत्सवाला अजून मोठं रूप येईल. तर मला वाटतं ह्या दृष्ट्यातनं हा कार्यक्रम होतोय. आणि तुम्हाला कमी कालावधीत मी निरोप दिला. तुम्ही सगळे वार्ताहर मंडळी आलात, मनापासून आभार. कार्यकर्तेही आले, मला वाटतं रात्री मेसेज दिला आणि आले. त्याचं कारण पण असंच आहे की कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागायला नको आणि हा मेसेज लवकरात लवकर आज लोकांपर्यंत पोचावा, तालुक्यातील जनतेपर्यंत. आणि इथे येणारे बरेच जण शिन्नरमधून येत आहे, तिकडं राहुरी बिहुरी तिकडून येत आहे, इकडून जुन्नर तालुक्यातून पण येत आहेत, इगतपुरीकडनं येत आहेत. तर माझी विनंती राहील की बाबांनो, येताना तसले ते हत्यारं काही घेऊन येऊ नका. तुमचा हेतू चांगला असेल, फक्त तुम्हाला हत्यारांचं प्रदर्शन करायचे, परंतु एखादा वाद तयार झाला तर त्या हत्याराचा दुरुपयोग पण होऊ शकतो. त्यामुळं हत्यारं कृपा करून घेऊन येऊ नका. दुसरी गोष्ट, आदिवासी समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की रावण हा आदिवासींचा देव नाहीये. रावण हा ब्राह्मण होता, त्यांच्या गळ्यामध्ये जानवं होतं. तो काय 18 विद्या विभूषित असा काहीतरी हे पांडित्य होता की रामाच्या यज्ञाचं जे पौराहित्य केलं किंवा यज्ञ ज्यांनी संपन्न केला तो रावण देव आहे. ठीक आहे, त्यामुळं रावण हा आदिवासींचा देव नाहीये. विनाकारण असं खुळं डोक्यात घालू नका आणि विनाकारण इथे येऊन तसं प्रदर्शन कुणी करण्याचा प्रयत्न करू नका. एक वेळेला तुम्हाला येऊन इथं धुडघूस घालायचं असेल, हत्यारं मिरवायची असेल, तर आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासींनी जी काही मिरवणूक आयोजित केली त्याच्यात आपण सहभागी होऊ नका. यायचं तर शिस्तीत यावं लागेल, शिस्तीत कार्यक्रम करावा लागेल, हे मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो. आणि आपणही कार्यक्रमाला या, आम्ही पण येतोय. दुपारी 2 वाजता अकोल्यातून नवलेवाडीपासून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि साधारणतः आमचा मानस राहील की खालच्या चौकापर्यंत 4, 4:30, 5 वाजेपर्यंत महात्मा फुले चौकात पोचायचं आणि तिथून परतीचा प्रवास करून बाजार तळावरती समारोप होईल. धन्यवाद. हो, आदिवासी जागतिक दिनानिमित्त
जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, आता काही शाळांचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम असत आहेत, काही ग्रुपचे कार्यक्रम, तर ते पण तिथं प्रदर्शन मागच्या वेळेला आपण बस स्थानकाच्या तिथं ठेवलं होतं, परंतु मिरवणुकीकडं कार्यक्रम तिकडं, तर तसं न होता तिथं बाजारतळावर करतोय. आणि दुसरी गोष्ट तिथे स्टॉल लावतोय. स्टॉलमध्ये शक्यतो आम्ही जे काही खाद्यपदार्थ तर राहतील समजा, पण आदिवासींचं जे साहित्य आहे, जे हँडमेड साहित्य आहे, तर ते तिथं विक्रीला राहणार आहे. तर नक्कीच जे कोणी याल तर तुम्ही तिथं भेट द्या, खरेदी करा. कारण जे कोणी ते साहित्य बनवणारे ते काही श्रीमंत नाहीये, ते मध्यमवर्गीय गरीब आहेत, किंवा तिथं जे स्टॉल टाकणार आहेत त्या बचत गटाच्या काही महिला राहतील. तर मला वाटतं त्या स्टॉलला पण भेट द्या, आणि कार्यक्रमाचा तर आपल्याला आनंद सगळ्यांना घ्यायचाच आहे. जागतिक आदिवासी दिन एकीकडे आपण साजरा करत असताना आदिवासींचे कोणते प्रश्न असे आहेत जे तुम्हाला या निमित्तानं मांडावे वाटतात, किंवा ते जटिल आहेत आणि अजून सुटलेले नाहीत? गेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले. पहिलं तर आता आदिवासी बांधव शिक्षणाच्या प्रवाहात आलेत इथपर्यंत, बरोबर आहे, पण तरी ते शिक्षण 10वी नंतर बरंचसं थांबलं जात आहे. मुलींचं 7वी 8वी 10वी पर्यंत फार तर फार शिक्षण होत आहे. तर मला वाटतं शिक्षणाचा जो रेशो आहे तो वाढला पाहिजे, हा पहिले बाब आहे. दुसरं, आपल्याकडे इथं ठीक आहे की बऱ्यापैकी रस्ते पोचलेत, पण काही भागात अजूनही रस्त्यांच्या मोठ्या समस्या आहेत. तिथपर्यंत वाड्यापाड्यांपर्यंत रस्ते पोचले नाही. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. तर त्या म्हणजे थोडक्यात आदिवासींच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तर त्या त्यांच्या मिटल्या पाहिजे. आणि तो प्रश्न अकोले तालुक्यात ठीक आहे कमी प्रमाणात आहे, परंतु महाराष्ट्रात ऑल ओव्हर पाहिलं तर तो प्रश्न बऱ्यापैकी मोठा आहे. दुसरी गोष्ट, आज गरिबीचा फायदा घेऊन आदिवासींच्या जे काही मुली आहेत तर त्यांना त्यांच्या पालकांना आमिष दाखवायच्या, त्या मुली आणायच्या, त्यांचं लग्न केलं जायचं. मला म्हणणं आहे की प्रेमविवाह किंवा हा पार्ट वेगळा आहे, परंतु सरळ सरळ जर अशा पद्धतीनं केलं जात असेल तर तो त्यांच्या गरिबीचा अज्ञानाचा फायदा घेऊन हे होतं, हा एक आहे. आणि मागं तुम्ही सगळ्यांनी हे आणलं की ह्या तालुक्याचं नाही, तो सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे की बालविवाह बऱ्याच ठिकाणी होत आहेत. काही कुमारी मातांचं प्रमाण आहे. काल परवा मला पोलीस बोलत होते तर त्यावेळेस पोस्को कायद्याअंतर्गत मोठ्या कारवाया होत जात आहेत. तर पालकांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या मुली शाळांना जाणं, हे सगळ्यांसाठी सांगतो, फक्त तो काय आदिवासी समाजासाठी नाही सांगत आहे. तर मुलींवरती लक्ष ठेवा, मुलांवर लक्ष ठेवा. 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा, त्यांची लग्न लवकर करू नका, तेवढं वय पूर्णत्वाला जाऊ द्या. आणि व्यसनाधीनतेचं तर सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे, कारण आता व्यसनाधीन पिढी वाढायला लागली आहे, तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर मला वाटतं ह्या समस्या आदिवासी समाजासाठी जशा आहेत तशा बऱ्याच बाकीच्याही बहुजन समाजासाठी आहेत. आदिवासींचं रोजगारासाठी जे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर आपल्या तालुक्यातच नाही संपूर्ण राज्यभर सुरू आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच त्याच्याकडं पाहत असाल की त्या पालघर त्या साईडला वीटभट्टीवरचे कामगार खूप आहेत. त्यांना फक्त काही 2-4 महिने घरी असतात, बाकीच्या वेळेला बाहेर. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पण प्रश्न तयार होतो. आपल्याकडनं पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक रोजच्याला जाऊन येऊन का होईना पण आळे फाटा, नारायणगाव, बनकर फाटा इकडे तिकडे जात आहेत. पण तुम्ही आता दुसरी गोष्ट पण पाहिली असेल की शेती करणं न परवडणारं झालंय. म्हणजे स्वतःची शेती करायची त्यापेक्षा बऱ्याच जणांचं म्हणणं त्या मजुरीला गेलेलं परवडतंय. आणि त्यामुळं लोक आता आमच्याकडे याला गेलं बनकर फाट्यावर तर साधारणतः 500 रुपये 700 रुपये रोज आहे. कांदा लागवडीचं 700 800 900 पर्यंत रोज राहतो. आणि मग शेतकरी किंवा जे काही मजूर आहेत तर ते इथं तुम्ही पाहत असाल इथं मजूर भेटत नाही बऱ्याच ठिकाणी. त्याचं कारण तसं आहे की आपली स्वतःची शेती लवकर करून घ्यायची, थोडी शेती असते आणि मजुरीला जात आहे. याच्याकडं भविष्याच्या काळात एकच आहे का त्या तालुक्यात समजा पोरं शिकले थोडे तर MIDC झाली, बाकी पर्यटनाचे उद्योग.
आपण आपल्या तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून बराच मोठा रोजगार देण्याचा प्रयत्न केला, भविष्यातही देणार आहे. तर आदिवासी भाग जिथं जिथे तिथं निसर्ग आहे, हे सगळ्यात महत्वाचं. तर पर्यटनातून रोजगार निर्माण होऊ शकतो. बाकी आज तुम्ही पाहत असेल का तृणधान्य, मग नागली, वरई, सावा या बाबींना आज महत्व आलंय. कारण असं सिद्ध झालंय की जेव्हापासून मिलोचा गहू आला, रेशनचा गहू वाढला, तर गव्हाच्या आणि ह्या संकरित धान्यामुळं डायबिटीसचं प्रमाण वाढतंय, हे सिद्ध झालेलं आहे सायंटिफिकली. त्यामुळं परत एकदा तृणधान्याकडे सगळे वळायला लागले आणि ते पिकतं तर ते आदिवासी भागात पिकतं. त्यातून पण आपण मोठं रोजगार किंवा उत्पन्न निर्माण करू शकू, अर्थकारण फिरवू शकू. तर त्या दृष्ट्यातनं पण आपण तर इथं प्रयत्न करतोय. महाराष्ट्र लेवलला सरकारनं 1 वर्ष तृणमूल धान्य वर्ष म्हणून पाळलं. तर जशी जशी सजगता येईल तर तसं तसं त्याच्यात बदल होईल. परंतु मागचा जो विकासाचा दर होता तो खूप संत गतीनं होता. त्या पटीत तुम्ही एवढ्या 2-5 वर्षात जर पाहिलं तर बऱ्यापैकी स्पीड यायला लागलंय. काही वर्षामध्ये आपल्या अकोले तालुक्याचा तर बराच मोठा कायापालट होऊ शकेल. तुम्ही सत्तेमध्ये आहात, सत्तेतले आमदार आहात तुम्ही. महाराष्ट्रामध्ये जे काही आदिवासींमध्ये जे काही घुसखोरीचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढच चाललेले आहे, त्याच्याकडे 100% आम्ही खूप सजगपणानं पाहतोय. खरं तर मी सांगतो की मी आमदार व्हायच्या आधीची परिस्थिती अशी होती की जवळजवळ 2-2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त घुसखोरी ही आधीच्या काळामध्ये झालेली होती, आधीच्या नेत्यांच्या काळामध्ये. पण तोपर्यंत असा विशेष कायदा त्याच्यासाठी बनवला नव्हता. मग तिकडं जायचं, तिकडं धनगर बांधव जिकडे तिकडं पेटून द्यायचं की आपल्याला आदिवासींचं आरक्षण पाहिजे. इकडं आलं का म्हणायचं ह्या धनगरांना आपल्या आदिवासींमध्ये घ्यायचं नाही, आणि राजकारणाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या. पण त्याच्यानंतरच आम्ही हायकोर्टामध्ये काही संघटना गेल्या, त्यांच्याबरोबर आम्ही आमदारही राहिलो आणि हायकोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला. सुप्रीम कोर्टानं पण त्यांची धनगरांची याचिका फेटाळली आणि आता परतही त्यांनी प्रयत्न केला तर आम्ही म्हणजे ऑथेंटिकली आम्ही तो निकाल आपल्या बाजूने लागला आणि तो सरकारनं नाही दिला तर कोर्टानं दिलाय. जे प्रूफ ठेवले गेले, बाबासाहेबांच्या घटनेनं जो आधार दिलाय किंवा इंग्रजकालीन गॅजेटनं जो आधार दिला त्याच्यावरती निकाल आपल्या बाजूने लागला. बंजारा समाजामध्ये प्रयत्न केला, कारण तुम्हाला आदिवासी ही जी समाज आहे आम्ही जमातीत आहे, आम्ही जातीत नाही. आणि खूप साधी भोळी तुम्ही पाहत असाल का, काही थोडा घटक आहे तो पुढारलेला आहे, बाकी सगळा मागास आहे. तर त्या बंजारा समाजाला पण हे निदर्शनास आलं, कारण नाही आपल्या तसं होऊ शकत नाही. हे राजकीय नेते आपल्याला खोटं सांगताय. धनगर बांधवांना याची जाणीव झाली का अरे हे आपल्याला काहीतरी फक्त निवडणुकांपुरते फसवत आहे. आणि त्यामुळं आदिवासींचा धनगर घुसखोरी किंवा ही बाकीची बंजारा घुसखोरी ही तर थांबली. आता नामसाधर्म्याचं हे घेऊन काही जणांनी घुसखोरी केली. आपल्या तालुक्यातली पण उदाहरणं आहेत, तर ते तुम्हाला माहिती आहे, तुमच्या जवळचे आहेत. तर त्या सगळ्या याच्यात तरी आता आमचा प्रयत्न, आम्ही त्याच्यासाठी एक कायदा बनवला विधिमंडळामध्ये की आता कंडिशनल व्हॅलिडिटी देता येणार नाही. तुम्हाला जे ऍडमिशन घ्यायचं मेडिकलचं, इंजिनिअरिंग किंवा कुठलंही, तर तुम्हाला त्याच दिवशी व्हॅलिडिटी द्यावं लागणार आहे. तुम्ही नंतर व्हॅलिडिटी देणं हे तसं होणार नाही. आणि व्हॅलिडिटी तुम्ही चुकीची सादर केली आणि त्याच्यावरती हे केलं तर तिथं विधिमंडळामध्ये एक कमिटी बनवण्यात येत आहे. त्याचा रिटायर्ड न्यायाधीश अध्यक्ष असणारे, बाकीचे सगळे हे असणारे, आणि त्याच्यामुळं त्याच्यात पारदर्शकता आहे की तुम्हाला पुरावेच द्यावा लागणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का बा रक्तासंबंधानं तुम्ही व्हॅलिडिटी मागं दिली तर आता द्या, तसं होणार नाही. कारण एवढे बोगस जे घुसलेले आहेत ते मी म्हणतो 2.5-3 लाख होते, आता त्याचं प्रमाण मुलाला असं कितीतरी झालं असणार आहे. माझ्या अंदाजे हे बोगस सगळे हटवले ना तर आदिवासी समाजातली 90% तरुणांची बेरोजगारी संपून जाईल, सगळे नोकरीला लागतील. तर त्या दृष्टीने आम्ही धडका देतोय, पण नक्की त्याला यश येताना दिसतंय. मागच्या सरकारांच्या काळात जितकं प्रमाण होतं तर माझ्या अंदाजे आता जर विधिमंडळामध्ये जर कायदा बनला गेलाय तर मला वाटतं मोठी बाब आहे ती. अलीकडेच 1-2 दिवसापूर्वी अकोल्यामध्ये पेसा संवर्गातील भरतीच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा निघाला होता. तुम्ही सरकारमध्ये आहात. खरं तर जी भरती झाली तर ती आम्हीच, आदरणीय जिरवाळ साहेब, मी आणि आमचे काहीतरी 15-20 आमदारांनी आम्ही त्यावेळेला
आंदोलन केलं आणि मग ती भरती झाली होती. पण आता कोर्टामध्ये ही याचिका दाखल आहे. याचिकाकर्ते कोण आहेत? पेसा क्षेत्रातील आदिवासी विरुद्ध पेसाच्या बाहेरचे आदिवासी आणि बाकीचा समाज. त्यांनी म्हटलं की आम्हाला पण तिथं आम्ही राहतोय, तर आम्हाला पण तिथं नोकरीमध्ये समावेश पाहिजे. मग कोर्टानं निकाल दिला, अजून फायनल निकाल नाही दिला, पण पहिलं जजमेंट दिलं की ह्या आधारे तुम्ही भरती करू शकाल की जिथं 100% आदिवासी आहे तिथं 50% भरती करा, जिथं 100पेक्षा कमी आहे तिथं 50% करा, आणि जिथं 50%च्या आत आहे तिथं 25% भरती करा. आता आपल्या तालुक्याची कंडिशन अशी की आपण 50% म्हणजे इथं 50% भरती होणार, 50%पेक्षा जास्त आहे. तर 50%पेक्षा जास्त जी भरती झाली आहे तर त्यांना आता कदाचित नोकरीवरून बाजूला करणं असा निर्णय दिसतोय, कारण जो कोर्टाचा निकाल आहे त्याच्या अधीन. पण आमचं म्हणणं उलट असं आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय दिला होता त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री म्हणून होते, आणि तेव्हा निर्णय की अधिसंख्य पदाची जी भरती आहे की जे बोगस होते पहिले त्या डिटेक्ट झालेत आणि त्यांना बाजूला करायचंय, तर ते खूप मोठा आकडा होता तो की काहीतरी 12,500. तर आता त्यांचं म्हणणे काही भरती झाली आता 6,000-6,500 आहे. तर त्या जागेवरती हे पोरं काढू नका, यांना नोकऱ्या ज्यांना आता आपण जॉईन करून घेतलंय, मानधन तत्वावर ऍडमिशन दिलंय, नोकरी दिली, ह्या लोकांना कायम करा अशी आमची मागणी आहे. आणि भविष्याच्या काळात त्याला पण यश येईन असं आमचा अंदाज आहे. आणि साहजिक आहे की पेसा क्षेत्रातील जे काही कॅन्डिडेट आहेत तर त्यांना वाटतं की बाबा नोकरी भेटली ती जाणार आहे, तर त्यांची मागणी आम्हाला मान्य आहे. आणि त्यात परत 17 संवर्गापैकी 9 संवर्गाच्याच याच्या हे नोकऱ्या भेटल्या होत्या, बाकीच्यांना पण भेटावं ही त्यांची मागणी आहे. त्याच्यानंतर आता केंद्र सरकारनं एक अधिसूचना आता जाहीर केली की अकोला तालुक्यातली 48 गावं ही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात त्यांनी मोडली, आणि त्याच्यामध्ये बहुतांश गावं ही आदिवासी गाव आहे. हे आताचा निर्णय नाही, इको सेन्सिटिव्ह झोनचा जो निर्णय आहे तर हा निर्णय हरित लवादा आणि इको सेन्सिटिव्ह झोन हा जागतिक लेवलचा निर्णय. मला वाटतं आदरणीय मधुकर पिचड साहेब त्यांच्या काळामध्ये तो निर्णय झालेला आहे. त्यावेळेस त्यांनी विरोध केला होता की नाही मला माहीत नाही. त्याबरोबरच तुम्ही पाहत असाल तर वाईल्ड ॲनिमल फॉरेस्ट, वन्यजीव खातं, ते पण त्यावेळेलाच आलं आणि त्याच्या जाचकाठी आहेत ही आदिवासींना त्रासदायक आहेत. माझे लोकल प्रश्न आहे साहेब, उद्या हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर असणार आहे, पोलीस प्रशासनाला काय सूचना दिल्या? दर वर्षी आम्ही बघितलं अनेकदा बांधकामाच्या घटना घडल्या होत्या, पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे, काय सूचना दिल्या? पोलीस बंदोबस्त बाहेरून पण येणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना सांगितलंय की तुम्ही जर दारू पिऊन कुणी डिंगूरचा घालतोय तर त्याला डिटेक्ट करा, बाजूला घ्या. दुसरी गोष्ट, हा अकोले तालुक्यात ही लोक कुणामुळे येतात असं नाहीये, तर ही लोक दरवर्षी येतात, हा सण उत्सव साजरा करतायत. विनाकारण त्यांची राजकीय भरडपट्टी करू नका, विनाकारण तणाव निर्माण होईल असं काही करू नका असं सांगितलं. आणि तसं जर त्यांना वाटायला लागलं, आम्ही तर आमच्या कार्यकर्त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, आम्ही त्यावेळेला DYSPशी बोललो होतो की ठीक आहे मुख्यमंत्री महोदयाला जायचंय, उपमुख्यमंत्र्यांना, तर आम्ही एक रस्सीमध्ये उभी करा, आम्ही एक बाजूला आमचा हे सगळे मुलं घेतो आणि तुमचा जो काही त्यांना जायचंय तो जाऊ द्या. आता ह्या वर्षी आम्ही ते सांगितले की त्यांचे कोण लीडर्स किंवा कोण बाहेर येत आहे तर तुम्ही आम्हाला वेळा द्या, ह्या काळात येणार आहे आम्ही आमच्या मिरवणुका त्या दरम्यान त्या याच्यात. पण जर त्यांच्या आता गेल्या वर्षी मला वाटतं उपमुख्यमंत्री महोदय 3 वाजता येणार, ते आले 4-5 वाजता, आणि मग तोपर्यंत हा एवढा मोठा म्हणजे तिकडं सभेला 3-4 हजार लोक, बाहेर 12-14 हजाराचा जमाव. आता त्या 12-14 हजार जमावाला थांबवणं हे मुश्किलीच आहे. म्हणजे आनंद यांनी घेतला पाहिजे, त्यांनी घेतला पाहिजे. आणि मग आमचं म्हणणं की त्या 5-6 वाजता आले, त्यांची सभा उशिरापर्यंत चालली, 4:30-5ला आलते काहीतरी. तर आमचं म्हणणं राहील की त्यांनी त्यांच्या वेळा पाळाव्या, आम्ही पण आमच्या वेळा पाळू, कारण हा उत्सव जगातील आदिवासी जनतेचा आहे.
पहिला त्यांचा सन्मान ठेवायचा, तर तो सन्मान तुम्हाला लाठीचार्ज करून करता येणार नाही, त्यांना धक्काबुक्की करून करता येणार नाही. तर त्या लोकशाहीत आम्ही या देशाचे नागरिक आहे, जे कुणी येणार ते देशाचे नागरिक आहे. सगळ्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि त्यानुसार कायदा सुव्यवस्था पाळायची. उद्या नाशिक पुणे रेल्वे महामार्गासाठी आंदोलन होत आहे, आपल्या सरहद्दीवरती आंदोलन आहे, तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका स्पष्ट आहे. मी आधी पण सांगितलं होतं की जी काही नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आहे, ही नाशिक, सिन्नर, देवठाण, अकोले, संगमनेर मार्गे आळेफाटा आणि आळेफाट्यावरून पुढं पुण्याकडे जावी, ही मागणी आहे. आता याच्यामध्ये ही मागणी आमची आजही कायम आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं पालकमंत्री असतील, वळसे पाटील असतील, बाकी मला वाटतं आमदार सोनवणे, इकडून अमोलजी खताळ, मी, सरोज आहिरे असून असे बरेच आमदार आम्ही देवेंद्रजींना भेटलो आणि त्यावेळेला त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मी सरकार म्हणून याचा पाठपुरावा करतो. केंद्र सरकारनं निधी नाही दिला तर राज्य सरकार एकदा मंजुरी भेटल्यावर राज्य सरकार निधी देईल आणि त्यासाठी जे शास्त्रज्ञ, ज्या काही तिथं ते JMRTचा जो काही प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी मी एक शास्त्रज्ञांची 5-6 जणांची कमिटी निर्माण करून त्याचा अहवाल, कारण मला त्यावेळेला आदरणीय वळसे पाटलांनी, दिलीप वळसे पाटलांनी इतकं सुंदर त्याचं विश्लेषण दिलं. त्यांनी त्या परदेशात कुठं कुठं अशा ठिकाणून रेल्वे गेली असं सांगितलं आणि ते पटलं देवेंद्रजींना. तर ते म्हटले की मी स्वतः याचा पाठपुरावा करतो आपलं राज्य सरकार म्हणून, आणि अंतिमता जो निर्णय येईल, एकदा त्याला परवानगी भेटली तर केंद्र सरकार निधी देईन, नाही दिला तर राज्य सरकार हा रेल्वे मार्ग पूर्ण. मग इतकं स्पष्ट आहे आणि ती कमिटी नेमल्याचा तो GR पण बाहेर पडलेला आहे. हो, मग काकोडकर कमिटी, जर सरकार एवढं काम करतंय, मला एक सांगा ना, आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात पण हा प्रकल्प मंजूर झाला होता. अजितदादांनी मलाच तिथं रेल्वे मिनिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांना भेटायला सांगितलं होतं आणि मग त्यावेळेला हा झाला होता. तर त्यानंतर काही जणांनी तो रेल्वे मार्ग उचलला तर त्या बाजूने टाकला संगमनेरच्या. ह्याच घोळामध्ये वेळ गेला, बघता बघता महाविकास आघाडी सरकार गेलं, महायुती सरकार आलं. आता महायुती सरकारनं किमान त्या याच्यावरती राज्य सरकार तरी, महाराष्ट्र सरकार तरी फर्म आहे का करायचंय. केंद्र सरकारचा जो निर्णय आहे तर त्याला ज्या काही त्रुटी काढल्यात केंद्र सरकारनं, तर मला वाटतं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे नक्की त्याचा पाठपुरावा करतील. पालकमंत्री त्याबद्दल सजग आहे आणि भविष्यात हा मार्ग मोकळा होईल. जर अहवाल आपल्या विरोधात गेला काकोडकर समितीचा, तर त्यावेळेला आपण काय निर्णय घ्यायचा तो घेऊया. उद्याच्या आंदोलनात होण्याचा प्रश्नच नाहीये. उद्या जागतिक आदिवासी दिन आहे. उलट आमचं त्याही बांधवांना म्हणणं आहे की जर कुठं तिथं संगमेरमध्ये आदिवासींचा उत्सव चालू असेल तर त्या लोकांना अडथळा होणार नाही असा प्रयत्न करा. साहेब, हा आदिवासी समाजाचा महाउत्सव आहे, संपूर्ण आदिवासी समाज एकत्र येतो, परंतु नेते कुठेतरी वेगवेगळे कार्यक्रम ठेवून हे करतात. तर नेते पण एकत्र येऊन असा कार्यक्रम 100% नेते एकत्र आलेच पाहिजे असा माझं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे. मी गेल्या वर्षी का पलीकडे तुमच्या समोर अमित भांगरेंना फोन केला होता, सुनीता भांगरेंना, मारुती मेंगाळांना पण फोन केला होता. आजही त्या दिवशी मारुतीची इथं बैठक होती तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलो का अरे एकत्र या. परंतु काय आहे की शक्ती प्रदर्शनाची हौस आहे आणि ते शक्ती प्रदर्शन दरवेळेला उघडं पडतं. तरी पण का हौस आहे बाकीच्या, समाज म्हणून एकत्र या, हा माझी आजही विनंती आहे. आमदार साहेब, अवैध दारूबाबत तुम्ही तुमची भूमिका आक्रमक असते. 2 दिवसापूर्वी एक सराईत दारू विकत आहे सचिन जाधव यांनी एका पिंपळगाव निपाणीचा इसमाचा खून केलाय. पोलीस ठाण्यात 4 गुन्हा दाखल झालाय. अवैध दारूमुळे अशा घटना घडतायत, काय सांगाल, काय आव्हान करा? अवैध दारू नाही, दारूमुळंच, ते अवैध असो वैध असो, तिच्यामुळं जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते खूप खतरनाक आहे.
त्या दिवशी त्या श्रीरामपूरचे पोरं आले, तुम्हीच बातम्या केल्या होत्या. ते एका निष्पाप बालिकेला असं ओढत नेलं त्यांनी त्या ऍक्सिडेंटमध्ये. इकडं मध्ये भंडारदरा परिसरामध्ये दारू पिऊन भिंगुडशा घेतला, त्या आदिवासी तरुणांबरोबर मारामाऱ्या करा. पर्यटनाला तुम्ही येताय. मी काल परवा गेलो, तुम्ही पोलिसांना पाठवलं, रस्त्यातच नाचत बसताय बाकीच्यांना हे. म्हणजे एकदा दारूच्या अंमलाखाली गेलं तर तुमचा मेंदू काम करत नाही. त्यामुळं वैध आणि अवैध दारू, तर त्या पहिली गोष्ट, दारू पिऊ नका बाबा. आलं का लक्षात? दारू पिऊन घरच्यांनाही त्रास आहे, दारच्यांनाही त्रास आहे. त्यामुळं दारू निर्व्यसनी तरुण निर्माण व्हावं ही आमची मागणी आहे. आता विरोधक असे जर म्हटले तर विरोधकांना लगेच फोड्या फुटतायत, काय कळत नाही मला. मला वाटतं चांगलं कधीतरी स्वीकारायला शिका. आता ही जी घटना झाली ही पण नादान आहे. तिथं पोलिसांनी, मला वाटतं त्यात एक राजकीय नेता आहे, त्याचा कोण पाहुणा आहे, तेच ते हॉटेल तर चालवतंय तिथं हा पोरगा कोण जाधव आहे, हा जाऊन तिथं दारू विक्री करायचा. तिथं तो एक तरुण कोणीतरी आहे, तो पोलिसांना खबर द्यायचा, त्यालाच उचलून नेलं म्हणे. आणि त्याचं असं सांगितलं जातंय की त्याची हत्या झाली का काय झाली आहे, म्हणजे तो संशयित ही आहे. आणि हे सगळे जण उचललेत, तर या निमित्तानं छडा लावला पाहिजे. आणि बाकीच्यांना पण माझी वॉर्निंग आहे, अवैध दारू विकू नका. आणि जे वैध आहे ना, अरे ती 18 वर्षाच्या आतल्या पोरांना पाजू नका. जे पिते तर त्यालाही फार वकस तोपर्यंत, चालता येत नाही तोपर्यंत पाजू नका. आता एखादा म्हणू शकतो, पितो तर आम्ही आमच्या पैशाचं पितो, याचं काय जातंय? अरे माझं काही जात नाही, पण मी पण भारताचा नागरिक आहे, तुम्ही पण भारताचे नागरिक आहे, आणि तुम्ही माझे बांधव आहेत. जरी दारुडे मारुडे असेल तरी तुम्ही माझे बांधव आहेत. तुमची काळजी घेणं माझं काम आहे. तर अवैध दारू पिते असे कृत्य करायला लागले तर पुन्हा सांगतो. तर पोलिसांना तुम्ही काय आव्हान करा? पोलिसांना आव्हान हेच करण, आता तुम्हाला पहिलं माहीत असलं पाहिजे की कायदा सुव्यवस्था आणि त्याच्यात पळवाटा खूप आहे. ही 7 वर्षाच्या आतल्या गुन्ह्यांना लगेच जामीन मंजूर होतोय. आता तर नवीनच ऐकले, 5,000ची चोरी केली तर त्याला लगेच बॉन्ड भेटला जातोय. मग हे सगळं गुन्हेगारांच्या बाजूने दिसतंय ना सगळं कायद्यातलं. मग अशा ऍज अ ह्युमॅनिटी म्हणून तुम्ही जर अशा निर्णय घेणार तर ही मानवता काही कामाची नाही. त्यामुळं वारंवार गुन्हे करणारे, मग ते दारू विक्री असेल, चोरी असेल, मारामारी असेल, ह्या वारंवार गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे असेल, तर यांच्यावरती भविष्यात तडीपारी, मोकोका असे काहीतरी गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुटखा मध्ये एवढ्या धडाधड कारवाया झाल्या, आता सुरू झालंय परत. आता तर ते नवीनच कुठलं पान खायचं ती फॅड सुटलंय आता. म्हणजे किरण लामटेनं तक्रार करायची, मग तुम्ही कारवाई करायची. तुकाराम मुंडे एकटाच जिवंत आहे का? बाकीच्यांनी थोडं जिवंत अधिकारी म्हणून जगलं पाहिजे. थँक्यू.